20x30ची आहे. कल्याणमधला सगळ्यात मोठा फ्लेक्स आहे आमचा. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, काहीतरी नवीन वाटलं ना, तर मी कमीत कमी आत्ता 3 महिन्यांच्या नंतर आज ब्लॉगला सुरुवात करते माझ्या, आणि ते सुद्धा मराठीतून. कारण की मी हिंदीत ब्लॉग करत होतो, खूप दिवस केले, पण मला जशी पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही आला तुमच्याकडून, आणि मलासुद्धा खूप इरिटेटिंग होत होतं. म्हणजे खूप जरा कठीण वाटत होतं हिंदीत बोलायला, कारण की मला सवय नाही आहे, आणि माझ्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण सर्व मराठीत बोलणार आहे, मराठीत भाषांतर करणार आहे. तर मला त्यासाठी थोडंसं कठीण जात होतं हिंदीतून ब्लॉगिंग करायला. तरी थोडा प्रयत्न करत होतो, पण कमीत कमी 2 ते 3 महिन्यानंतर आता मी विचार केला आहे की मी आत्ता आहे ना मराठीतून ब्लॉगिंग चालू करणार आहे. आता मी जे मराठी ब्लॉग चालू करणार आहे ना, तो तुम्हाला माझ्याकडून 100% म्हणजे असं समजेल की कसं होत होतं. हिंदीतून मी ब्लॉगिंग करत होतो, ठीक आहे, बट मला कसं होतं होतं, एकच शब्द रिपीट होत होतं, तेच दिवसाचं रोज तेच रिपीट होत होतं माझ्याकडून. कारण की हिंदीतून जास्त मला संवाद साधता नव्हता येत, जास्त बोलता नव्हतं येत हिंदीमधून, पण तरी मी ट्राय करत होतो. आणि मी ना स्टार्टिंगपासूनच हिंदीतून चालूच करणार नव्हतो, पण मला माझ्या भावाने फोर्स केला होता की हिंदीतून चालू कर. त्याला असं वाटत होतं की हिंदीतून ब्लॉगिंग केली तर जास्त पब्लिक बघेल, हिंदी लोक म्हणजे असं नाही का सर्वांना समजेल. पण मला माझ्याकडून तसं देता येत नव्हतं हिंदीतून, कारण की मला स्वतःला जास्त हिंदी येत नाही. तर म्हणून मी विचार केला, आणि माझी मम्मीसुद्धा बोलली की मराठीतूनच ब्लॉग चालू कर, कारण की मला ऐकणारे जास्त तर मराठी आहेत, मला बघणारे पण जास्त तर मराठी आहेत, आणि मी म्हणजे सर्वांना असे समजेल आणि माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतील मराठीतून, मला ज्या बोलायचं आहे ते सर्व. तर आजपासून एक नवीन मस्त सुरुवात करूया, मराठीतून ब्लॉगिंग चालू करूया. आणि माझ्या ब्लॉगला मित्रांनो खूप जणांनी कमेंटसुद्धा केलेल्या की मराठीत ब्लॉग चालू कर, पण तेव्हा मी त्यात थोड्या इग्नोर करत गेलो, कारण की हिंदीतून माझं चालू होतं चांगले म्हणजे मला जेवढे पाहिलं होते तेवढे थोडे व्ह्यूज येत होते म्हणून. पण त्यानंतर मला स्वतःला इरिटेटिंग होतं आलं की हिंदीतून आपण घरात सगळं मराठीत बोलतोय, सगळे माझ्याशी मराठीत बोलत आहे, आणि मी हिंदीतून बोलतोय ते काहीतरी वेगळं वाटत होतं. तर म्हणून मी 2-3 महिने गॅप घेतला, चांगला विचार केला, आणि आता ठरवलं मस्त की मराठीतून जी आपण रोजची भाषा आहे माझी, जे माझे रोजचं बोलणं आहे, चालणं आहे, ते सर्व मराठीतून असतं. तर मी मराठीतूनच ब्लॉग चालू करू, आणि तुम्हालासुद्धा पटेल माझ्या व्हिडिओ, तुम्हालासुद्धा आवडेल बघायला मराठीतून. पण मी आता खूप वेळचं इथं बसलो होतो, इथे पाण्याची टाकी आहे समोरच, तर इथे मस्त थंडगार हवा येत होती म्हणून बसलो होतो. आणि आता संध्याकाळ पण होत आली आहे, आणि मला भूक पण लागली आहे. तर चला आता मी चाललो आहे घरी, मस्त काहीतरी नाश्ता वगैरे करूया संध्याकाळचा, आणि मग रात्री आम्हाला इथे बॅनर लावणार आहे आम्ही बाहेरच, हा समोर साठा उभा केलेला आहे, तर इथे बॅनर लावायचा आहे. तर त्याच्या आज पूर्ण रात्रभर आम्हाला जागायचं आहे, पूर्ण काम आहे, खूप काम आहे आज, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवणार. चला पहिले तर मी घरी चाललो, मस्त काहीतरी खाऊन घेतो, पोटात भर टाकूया, आणि मग येऊया थोड्या वेळाने. आता मी मस्त घरी आले आणि फ्रेश झाले, आणि आता मी डायरेक्ट जेवायला बसणार आहे, कारण की आम्हाला रात्रभर खूप काही काम करायचं आहे. बॅनरचे उद्या ओपनिंग आहे, तर आज जास्त काम आहे आम्हाला. तर मी आता डायरेक्टली जेवून चाललोय बाहेर. तर मम्मीने आज जेवायला बनवलंय, मस्त पुलाव भात बनवलाय, आणि त्यासोबत कोशिंबीर सुद्धा आहे. तर चला आता मस्त जेवून घेतो मी. तर मित्रांनो आता मस्त जेवण वगैरे झालंय माझं, आणि आता मी चाललोय बाहेर काम करायला. हा बघा, हा पांडा, त्याचं नाव पांडू आहे, पांडू, आणि आम्हाला लय त्रास देतो, सारखा चावायला बघतो. हा बघा, याचं नाव पांडू आहे, चल मला चावायला बघतो तू सारखा. हो अरे नुसतं अंगावर खेळायला पाहिजे त्याला, आय चावायचं नाही. अरे मित्रांनो बघा, एरिया मस्त आता सजलाय आमचा 14 एप्रिलसाठी. अरे तू चावशील. वाघ्या बघा बघते, बघा माझ्या कपड्यांची काय हालत केली. जस्ट आत्ता बाहेर आलो होतो, आणि या कपड्यांची हालत बघा कशी केली आहे.
इथं आमच्या बॅनरच्या रिपचं काम चालू आहे आणि आमचा एरिया मस्त सजलाय सुंदर आणि पोरं बघा किती आलेत कामाला. आता ही जी मोठी रिप आहे 20 बाय 30ची ही वरती लटकवायची. एवढा मोठा साठा मारला. वरती बघा किती जण गेले. 5 जण गेलेत वरती. खाली किती जण आहेत. कल्याण मधला मित्रांनो सर्वात मोठा फ्लेक्स आहे आमचा. आणि इथं वरती वायर पण आहेत आणि रिप पण इतकी मोठी आहे. फक्त अंदाज घ्यायचा होता म्हणून एवढी वरती चढवली रिप. आता परत खाली घ्यायची आहे पूर्ण, कारण की तिला बॅनर लावून वरती चढवायची डायरेक्ट, कारण की खूप मोठी वरती जाऊन बॅनर लावता नाही येणार ना. आलं पाहिजे. बापरे अडकली होती तिथं. मित्रांनो आता आमचा बॅनर आलेला आहे, पण मी आता सध्याला तरी तुम्हाला बॅनर नाही दाखवू शकत, कारण की त्याचीच उद्या ग्रँड ओपनिंग ठेवली. तर आता फक्त बॅनर खोलतं ते आणि याच्यावर टाकतं ते. आणि आम्ही एवढे पोरं आहेत ना, सर्वांनी पैसे मिळून काढलेत या बॅनरसाठी. तर बॅनर फार मोठा आहे आमचा. आणि आता रात्रीचे 1 वाजलेत आणि 1 वाजता पब्लिक बघा किती आहे कामं करायला. सगळे पोरं मनापासून कामं करतात. आता आमचे जो मोठा बॅनर आहे तो लावून झालेला आहे आणि त्याच्याच बाजूला इतके सारे बॅनर लागणार आहेत ना, आमचा पूर्ण एरिया यावेळेस बॅनरने भरून जाणार. आता हे समोरच काम चालू आहे. हा एक बंदे 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 पूर्ण रस्ता बंद आहे समोरचा. आणि हा 30 फुटाचा आडवा हा एक बॅनर लागणार आहे. आडवी लावून टाक गाडी. बघा त्या मोठ्या बॅनरचं तिथं काम चालू आहे. तिथे अजून एक बॅनरचं काम चालू आहे आणि ते जेवढे बांबूचे साठे दिसतात ना सगळीकडे बॅनर लागणार आहेत मोठे मोठे ते पण. हाच बघा किती मोठा आहे. आणि इथे आतमध्ये सर्वांसाठी चहा बनवला आहे सूरज दादाने आमच्या. तर काळा चहा इथे बनतोय चुलीवरती. चल बस झाला उकाळायला चहा. हा याच्यात ठेवा आता. हा मोठा टोपाला गरम नाही, पण माझा हात काळा झालाय रे. आणि माझा हात काळा झालाय. अमेरिका काय कहता था? न्यूटनच्या गतीला गतिशील केलंय त्याला न्यूटन आठव. तर आता आहे ना मित्रांनो, हा बॅनर वरती चढवायचं काम होणार आहे आणि खूप जड आहे म्हणून आधीच किती जण वरती गेलेत बघा आधीपासूनच. आणि आता वरती चढवायचं आहे. मित्रांनो आता सध्याला तर मी बॅनर ब्लर करणार आहे, कारण की तुम्हाला डायरेक्ट उद्या ओपनिंग दाखवायची आहे. तर तेव्हाच तुम्हाला सगळा बॅनर दाखवणार आहे. बघा मित्रांनो खालून किती जण आहेत. एवढा गोंगाट चालू आहे ना एवढे पोरा असून. किती धडपड चालू आहे मित्रांनो. एवढी धडपड चालू आहे आमची बॅनर लावण्यासाठी. आणि उद्या याची ग्रँड ओपनिंग ठेवली आहे. डीजे वगैरे सर्व ठेवलंय
आणि खूप मजा येणार आहे उद्याचा व्लॉग तर एकदम भारी होणार आहे, कारण की 14 एप्रिलची सुरुवात झाली आणि आम्ही खास फक्त बॅनरच्या ओपनिंगसाठी एवढी धडपड करतोय. 14 एप्रिल तर एकदम जोरदार होणार आहे. आता तर कामं चालू आहेत, चला पहिले कामं करून घेते. आता आपला बॅनर रेडी झालेला आहे आणि त्याच्यावरती सफेद कपडा पण टाकून घेतला आहे. तर आता सध्याला आपली सगळी ओपनिंगची तयारी झाली आहे आणि इथे पोरांनी एवढे कामं केलेत, तर पोरांसाठी सगळ्यांसाठी नाश्त्याची पण सोय, पोहे ठेवलेत. अरे बाबू अरे मिटत नाही भावा. मित्रांनो आता मस्त नाश्ता करू, गरमागरम पोहेत. आता पहाट होते आणि आमचं बघा काम तर पूर्ण झालेलं आहे, पडदा वगैरे मारून ठेवला आहे आणि आत्ता मला सध्याला खूप झोप येते आणि उद्या तर येऊन अजून काम आहे, उद्या फंक्शन पण आहे. तर आता मी चाललो आहे डायरेक्टली झोपायला. तर आज माझा मराठीतून पहिला दिवस व्लॉगचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी मराठी पण कशी बोलतोय, कारण की हिंदीमध्ये जरा कसं कठीण होत होतं, पण मराठीमध्ये माझी प्रॉपर येते की नाही कमेंटमध्ये मला जरूर सांगा. तर चला आजचा व्लॉग इथेच संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल, आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब पण करून टाका आणि व्हिडिओला लाईक देखील करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत गुड नाईट.